नमस्कार. खतर MHT CET 2024चा रिझल्ट लागून 2 दिवस झाले, परंतु 2 दिवसांपासून एका प्रश्नाचं उत्तर अजूनही मिळत नाही की ज्या काही मोजक्या शिफ्ट होत्या त्यांच्यामध्ये पर्सेंटाइल आणि मार्क्समध्ये इतकी तफावत काय. खरं तर गेले 2 दिवसांपासून पेरेंट्सचे वगैरे कॉल्स वगैरे अटेंड करतोय. काही जे कॉल्स होते मोस्टली विद्यार्थ्यांना का चांगलं पर्सेंटाइल मिळालंय, परंतु ज्या काही शिफ्ट होत्या ज्यांच्यामध्ये अक्षरशः इतकं पर्सेंटाइल कधी एक्सपेक्ट केलं नव्हतं. खरं तर हा जो स्कॅम आहे आणि पर्सेंटाइल स्कॅम सोबत एक रिझल्टचा स्कॅम पण एक सापडलाय. एक म्हणजे काय, मला काय वाटायचं की पर्सेंटाइल वरही विद्यार्थ्यांचं कमी आले, परंतु ज्यावेळी आपण काय एक्सपेक्ट करत असतो की पर्सेंटाइल प्रेडिक्ट करणं डिफिकल्ट आहे, आणि हे मी सुद्धा मान्य करतोय की तुमचं पर्सेंटाइल डिफिकल्ट आहे की ॲक्च्युअलमध्ये प्रेडिक्ट करणं की किती शिफ्टमध्ये किती टॉपर्स आहेत, त्यानंतर तुमच्या शिफ्टपेक्षा किती विद्यार्थ्यांनी जास्त स्कोर केले, एका शिफ्टमध्ये किती विद्यार्थी होते. परंतु ही गोष्ट तरी आपण अजून करू शकतो की बिलो 70 जर मार्क्स असतील तर पर्सेंटाइल थोडं आहे ते क्रिटिकल म्हणजेच काय, खूप व्हॅरिएशन्स होऊ शकतात. परंतु जर स्कोर 100 प्लस असेल, एका शिफ्टमध्ये विद्यार्थ्यांनी तेच मार्क्स स्कोर केले असेल, तर पर्सेंटाइल दोघांचं कसं काय वेगळं येऊ शकतं. त्यामुळे खरं तर CET सेलला गेल्या 2 दिवसांपासून विद्यार्थ्यांनी ईमेल्स, कॉल्स, स्पेशली व्हिजिट सुद्धा केले आहे, तरी सुद्धा त्यांचा काहीही रिप्लाय नाही. मग आजचा हा व्हिडिओ बनवतोय, याच्यामध्ये मी 3 गोष्टी कव्हर केल्या. एक म्हणजे काय, जो तुमचा विद्यार्थ्याचा पर्सेंटाइलचा स्कॅम आहे त्याबद्दल. दुसरा, एक रिझल्टमध्ये तफावत झाली, विद्यार्थ्यांना 2-2 स्कोर कार्ड डिस्प्ले झालेले आहेत. आणि थर्ड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय की रिझल्ट या वर्षीचा चेंज होऊ शकतो का, ज्यांचं पर्सेंटाइल खरंच कमी आले मग आता त्यांच्या समोर काय ऑप्शन्स आहेत. CET सेल यावर्षी रिझल्ट डिक्लेअर करून त्यांनी जी चूक केलेली आहे किंवा त्या काही विद्यार्थ्यांसोबत जी काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत पर्सेंटाइलमध्ये, त्या खरंच चेंज होऊ शकतात का, यामध्ये डिस्कस करतोय. पहिली आणि इम्पॉर्टंट अपडेट काय, गेली खरंच मला अजूनही आठवते ज्यावेळी 2-3 पेरेंट्सचे अक्षरशः असे फोन्स होते. 2 वर्ष विद्यार्थ्यांनी खरंच क्लासेसमध्ये ट्युशन्समध्ये इतकी मेहनत केली आहे, मार्क्स पण 120च्या अराउंड होते आणि पर्सेंटाइल इतके आले. आता मी थोडक्यात सांगेलच तुम्हाला, जे काही क्रिटिकल पर्सेंटाइल मला पुढे सापडलेत त्याबद्दल सांगतो. मग विचार करा, आपल्या पेरेंट्सनी किंवा तुम्ही जी काही स्वप्न बघितलेत की एका CET एक्झामवरती, ही CET एक्झाम काही JEE मेन्स सारखे 2-2 अटेम्प्ट नाही, एकाच अटेम्प्टमध्ये जो स्कोर येतोय तो ऍक्सेप्ट विद्यार्थ्यांना करावा लागतो. मग इतकी चांगले पर्सेंटाइल तुम्हाला मिळतील ही स्वप्न बघितली होती. विचार करा त्या पेरेंट्सला काय वाटत असेल. मला माहित आहे की मॅक्सिमम विद्यार्थ्यांचं पर्सेंटाइल चांगलं आहे, ते खुश वगैरे आहेत, परंतु ऍटलीस्ट आपण काय करू शकतो, तर ज्या विद्यार्थ्यांसोबत या चुकीच्या गोष्टी घडल्या त्यासोबत आवाज तरी उचलू शकतो. एक सांगतो, आता पर्सेंटाइल सोबत काय काय गोष्टी घडल्या आहेत. आता काही जी क्रिटिकल पर्सेंटाइल मला आढळले त्यामध्ये एक सांगतो. मोस्टली जी 9th मे शिफ्ट 2 याच्यामध्ये मला 2 गोष्टी आढळल्या. एका विद्यार्थ्याचं पर्सेंटाइल मार्क्स कॅल्क्युलेट होते, 100 मार्क्स होते आणि बोनस मार्क्स जोडून 112 मार्क्स होते. ठीक आहे. पर्सेंटाइल त्या विद्यार्थिनीचा आले 57 पर्सेंटाइल त्या विद्यार्थ्यांनी आले 57.02. आणि विशेष म्हणजे त्यांनी स्क्रीनशॉट जे होते ते काढून ठेवले होते आपल्या स्कोर कार्डचे, जेणेकरून ते सुद्धा मला पाठवले. ज्यावेळी आम्ही खरंच कॅल्क्युलेट केले, मार्क्स होते 100 मार्क्स होते आणि बोनस त्यानंतर वाढले होते 112 मार्क्स होते. विचार करा, 100 प्लस स्कोर असताना 57.02 पर्सेंटाइल कसं आले. आता आणखीन स्कोर जे डिफिकल्ट वाटले, एक म्हणजे काय, 11th मे शिफ्ट 2. 11th मे शिफ्ट 2 म्हणजे दोघा विद्यार्थ्यांचं पर्सेंटाइल सांगतो. एका विद्यार्थ्याला 104 मार्क्स होते, पर्सेंटाइल आहेत 81. दुसऱ्याला 81 मार्क्स होते, पर्सेंटाइल 89. सेम शिफ्ट, विद्यार्थी एका शिफ्ट मधले मार्क्स एकाचे कमी असून पर्सेंटाइल जास्त आले. विद्यार्थ्याला एकाला 104 मार्क्स आहेत, 81 पर्सेंटाइल मिळाले. दोघाही विद्यार्थ्यांनी स्कोर कार्ड पाठवले होते. आणि विशेष म्हणजे मार्क्स म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी मार्क्स वगैरे काउंट करण्यात काही चूक वगैरे केली असेल हे मी मान्य करू शकतो, परंतु इतकी पर्सेंटाइलमध्ये तफावत कशी काय होऊ शकते एका शिफ्टमध्ये. त्याच्यानंतर अजून एक आठवडी, ते 9th मे शिफ्ट 2, 125 मार्क्सला 93 पर्सेंटाइल मिळाले आणि 80 मार्क्सला, अक्षरशः सांगतोय 80 मार्क्सला 0.59 पर्सेंटाइल एका स्टुडंटला भेटले. अक्षरशः तिने सुद्धा रिझल्ट पाठवला. त्याच्या पालकांचं असं म्हणणं होतं की 80 मार्क्सला जर 0.59 पर्सेंटाइल मिळाले, मग टॉपर कितीचा आहे, 200 पेक्षा जास्त जायला पाहिजेत ना. विचार करा, जर 80 मार्क्सला तुम्हाला 0.59 पर्सेंटाइल मध्ये विद्यार्थ्यांना करायचं काय. ठीक आहे, JEE मेन्सचा स्कोर त्या विद्यार्थिनीचा 60 पर्सेंटाइल आहे, त्याच्यावरती ते ट्राय करतील कॉलेज. परंतु विद्यार्थ्यांसमोर एक प्रश्न पडलाय. खरं या वर्षीचा जो रिझल्ट आहे ना, खूप धक्कादायक आहे, खूप धक्कादायक. मी गेल्या 2 वर्षांपासून रिझल्ट ऑब्झर्व करतोय. मला माहिती आहे की जर स्कोर तुमचा 70 मार्क्सपेक्षा कमी असेल, पर्सेंटाइलमध्ये थोडे जास्त फेरफार होऊ शकतात. परंतु जर तुमचा स्कोर 100 प्लस जर चाललाय, अक्षरशः एका विद्यार्थ्याचा, म्हणजे ज्यावेळी मला त्याची शिफ्ट आठवत नाहीये, विचार करा 132 मार्क्स आहेत, पर्सेंटाइल 30 दिले त्यांनी. ठीक आहे. मग अशा केसेसमध्ये काय आपण करणार आहोत, हे पर्सेंटाइलचा स्कॅम जो CET सेलने यावर्षी केलाय, मग हा पुढच्या ज्या वेळी ज्या
खरं तर मला माहित आहे ही जी पर्सेंटाईलची स्कीम आहे ना ही नॉर्मलायझेशनवरती बेस्ड असते. आता नॉर्मलायझेशन मग मला तरी वाटतं की हे जे कॉन्ट्रॅक्ट वगैरे असतात हे कोणत्या ना कोणत्या IT सॉफ्टवेअर फर्मला वगैरे दिलेलं असतं, त्यांच्याकडून या मिस्टेक्स झाले. दुसरं, आता एक झाला ही पर्सेंटाईलच्या स्कीममध्ये. दुसरा स्कॅम तर सगळ्यात मोठा मला सापडला. एका विद्यार्थ्यानं, जो एक काउन्सिलिंगचा विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यानं बरोबर 5:20 स्वतःचं स्कोर कार्ड बघितलं. स्कोर कार्ड बघितल्यानंतर त्याचा जो स्कोर होता त्याच्यामध्ये 74% होते. ठीक आहे. पुन्हा विद्यार्थ्यानं रिझल्ट, ज्यावेळी वेबसाईट क्रॅश झाली होती, पुन्हा एकदा रिझल्ट पाहावं म्हणून ज्यावेळी CET सेल 9 वाजण्याच्या आसपास त्यानं रिझल्ट पाहिला, रिझल्ट बघितला तर त्यामध्ये त्याचे 30% दिसत होते. म्हणजेच विचार करा, 2 स्कोर कार्डचे डाउनलोड करून ठेवलेत त्या मुलाने. दोन्ही स्कोर कार्ड माझ्याकडे पण आहे. ठीक आहे. एकामध्ये 5:20 त्याला 74 होते, 9 वाजता चेक केला त्याच्यामध्ये 30% आले. मग विचार करा त्याला स्कोर कार्ड मधला ऍक्च्युअल रिझल्ट कसा काय चेंज होऊ शकतो. ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे जी CET सेलच्या लक्षात आणून देणं खूप गरजेचं आहे. मग आता मी पेरेंट्सचे जेवढे कॉल्स रिसीव्ह केले, एकतर गेल्या 2 वर्षांपासून या गोष्टी ऑब्झर्व करत आलोय, परंतु इतक्या मोठ्या प्रमाणात इतक्या चांगल्या स्कोरवरती या गोष्टी घडतील असं कधीही मी तरी एक्सपेक्ट केलं नव्हतं. मग आता CET सेल काय करू शकतं आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे की खरंच ते रिझल्ट चेंज करू शकतात का याबद्दल सांगतो. एक म्हणजे काय, रिझल्ट जो आहे तो या वर्षीचा डिक्लेअर झालेला आहे. आता 1-2 दिवसात किंवा आज किंवा उद्या त्याप्रमाणेचं शेड्यूल पण ते डिक्लेअर करतील. मग तो रिझल्ट चेंज होऊ शकतो का? रिझल्ट चेंज होणं खूप डिफिकल्ट आहे, खूप म्हणजे खूप. कारण का जर तुम्ही त्यांना कितीही ईमेल करा, आता कालपासून मी विद्यार्थ्यांना सजेस्ट करतोय की तुम्ही हवं तर ईमेल करा, त्यांना त्यांच्याशी कॉल्सवर बोला. काही पेरेंट्स ऑफिसमध्ये काल गेले होते, आज पण गेले आहेत, तरी सुद्धा त्यांचा काही रिप्लाय नाही आहे. सगळ्यांची उत्तर एकच असतात की तुमची शिफ्ट डिफिकल्ट होती, तुमच्या शिफ्टमध्ये इतके टॉपर्स होते, म्हणजे जास्त टॉपर्स होते, त्यामुळे तुमचं पर्सेंटाईल कमी झाले, टॉपर्सची संख्या जास्त वाढली असेल म्हणून तुम्हाला नॉर्मलायझेशनमध्ये कमी पर्सेंटाईल मिळाले. ही उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडून एक्सपेक्टेड होती आणि ते देत आहेत. ठीक आहे. मग आता आपण काय करू शकतो. एक म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांसोबत या चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांनी ट्राय करा की CET सेलच्या ऑफिसला ते व्हिजिट करून तिथल्या गोष्टींची त्यांच्या कानावरती घाला. आता ज्यांना 2-2 रिझल्ट मिळाले, अक्षरशः तुम्ही विचार करा की 2 रिझल्ट एका विद्यार्थ्याला कसे मिळू शकतात ना. एका टाइमला एक रिझल्ट मिळालाय, दुसऱ्या टाइमला दुसरा रिझल्ट मिळाला, परंतु पर्सेंटाईल चेंज झाले. मग अशा विद्यार्थ्यांसोबत ज्या चुकीच्या गोष्टी झाल्या, एक तर तुम्ही त्याला कितीही ईमेल करा, कॉल करा, ते तुम्हाला नॉर्मल गोष्टींवरच येणार आहे. CET सेलच्या ऑफिसमध्ये जरी गेला तरी सुद्धा या गोष्टी होणार आहेत. मग आता CET सेलनं जर ऍक्शन घेतली तर ती स्पेसिफिक ज्या शिफ्ट होत्या, 9th मे शिफ्ट 2 असेल, त्यानंतर 11th मे शिफ्ट 2 असेल, 16th मे शिफ्ट 2, या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटाईल त्यांनी व्हेरीफाय करणं खूप गरजेचं आहे. कारण का जर त्या शिफ्टमध्ये काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील, आपल्यामुळे एका चांगल्या स्कोरवरती विद्यार्थ्यांना चुकीचं पर्सेंटाईल जर मिळालं असेल तर ते CET सेलनं म्हणजे दुरुस्त करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी त्या पेरेंट्सला ज्यांच्यासोबत या चुकीच्या गोष्टी घडल्या ना, रिक्वेस्ट करेल की तुम्ही ट्राय करा की CET सेलच्या ऑफिसमध्ये किंवा ईमेलवरती त्यांना ॲप्लिकेशन्स लिहा, जेणेकरून हा जो मुद्दा आहे तो त्यांच्या CET सेलच्या हायर ऑथॉरिटीपर्यंत पोहोचावा. ठीक आहे. ही होती जनरल गोष्ट. दुसरं, ज्यांना पर्सेंटाईल खरंच कमी आहे, आता त्यांनी काय करा, बायचान्स जर तुमचं पर्सेंटाईल चेंज नाही झालं तर आपल्याकडे ऑप्शन्स काय आहे. एक म्हणजे काय, तुम्ही प्रोव्हिजनल ॲडमिशन्स वगैरे जवळच्या कॉलेजेसमध्ये जे असतात तिथं ट्राय करू शकता. दुसरं, मॅनेजमेंटच्या सीट्स असतात तिथं ट्राय करू शकता. थर्ड, स्पॉट ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका की तुम्हाला पर्सेंटाईल कमी आले म्हणून. ट्राय करा की तुमचा JEE मेन्सचा स्कोर, भलेही तो स्कोर कमी असेल, JEE मेन्सचा स्कोर असेल किंवा इतर ज्या सीट्स आहेत स्पॉट इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला, त्यांना ट्राय करा. आय होप तुम्हाला या गोष्टी समजल्या असतील. खरं तर हा व्हिडिओ बनवावा लागेल ही मी अपेक्षा पण केली नव्हती की CET सेलने इतक्या मोठ्या स्कॅम्स बद्दलच्या गोष्टी ते डिक्लेअर करतील. आय होप आजच्या ह्या गोष्टी समजल्या असतील. आणखी विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ज्यांना पण पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, ज्यांना जॉईन करायचं आहे नक्की जॉईन व्हा. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.